नमस्कार. या इथे साईनगरमध्ये शिवशक्ती SRA या बिल्डिंगजवळ इथे एका विकासकाचं काम चालू आहे. त्या कामात रात्रीचे आता 11 वाजलेत. मला वाटतं तासभरा अगोदर म्हणजे 10 वाजता त्यांचं काम चालू होतं. ते काय कारणाने आता 10 वाजता काम चालू केलं आहे आम्हाला आता माहिती नाही आहे. मी प्रशासनाला सांगितलं आहे, पोलिसांना सांगितले की याची इन्क्वायरी घ्या. क्रेननी जे काम करत होते ते क्रेन कोसळून खाली पडलेलं आहे. इथे बाईक्सवर पडलेलं आहे, बाईक्स तुटलेत. एका ह्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला लागलेलं आहे, त्याला आता आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. या क्रेनचा हा जो तुकडा इथे दिसतोय एवढा मोठा, हा 40 फूटचा, किमान 40 फुटाचा हा इथे तुकडा पडलेला आहे. आणि त्या बिल्डिंगच्या त्या साईडला तुम्ही जर ही क्रेन बघितली तर अर्धा तुकडा त्या साईडला पडला आहे, 20 फुटाचा तुकडा त्या साईडला पडलेला आहे, 40 फुटाचा तुकडा इथे पडलेला आहे. आणि त्या बिल्डिंगवर अजूनही ती क्रेनचा एक भाग लटकतोय. ऑर्चिड बिल्डिंगच्या टेरेसवरून ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेडवाल्यांनी आणि पोलिसांनी त्याचं निरीक्षण केलं आहे. मी स्वतः तिकडे गेलेलो. गणेश पवार शिवसेनेचे व मनसेचे निवृत्ती पवार माझ्याबरोबर आले. आम्ही सगळे तिकडे गेलो. आम्ही ते बघितली, स्थिती बघितली. स्थिती गंभीर आहे. आम्ही पोलिसांना मी आत्ताच निर्देशन दिलेत, त्वरित कारवाई करण्यात यावी. जो कोण हा विकासक आहे, जीवा पुढे कोणी नाही, जर त्याची अशी मनमानी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आजच्या आज मी त्यांना विनंती केली आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही त्याच्यावर FIR घ्यायची. रात्री 10 वाजता काम का चालू आहे आणि काममध्ये असा नेग्लिजन्स काय? हा नेग्लिजन्सचा भाग आहे. 40 फुटाची क्रेन इथे पडते, 20 फुटाची त्या साईडला पडते. त्यांनी क्रेन बघितली नाही एवढा दिवस. कुठल्याही जीवाची हानी होता कामा नाही, त्याच्यावर FIR घेणं आम्ही पोलिसांना सांगितलंय. पोलीस त्याची कारवाई करतात. ते त्वरित इथे आले, त्यांनी त्यांचं सहकार्य दाखवलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि पूर्ण फायर ब्रिगेडची टीम इथे आलेली आहे, त्यांचाही धन्यवाद मानतो. ते त्यांचं काम करतायत. लोकांना माझं फक्त एवढं निवेदन आहे की हा एरिया अजूनही डेंजर झोनमध्ये अशासाठी आहे कारण ही क्रेन कोसळलेली आहे. या क्रेनला आपण खाली घेतलेलं आहे, पण वरती एक भाग अडकलेला आहे. कधीही काचेचे तुकडे किंवा काही पडू शकतो, त्यामुळे ह्या एरियामधून आपण लांब राहू.